जय हिंद मित्रांनो. देशामध्ये शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, वीज, पाणी, शेतकरी, पर्यावरण, महागाई, गुन्हेगारी आणि अशातच विद्यार्थ्यांचे पेपर लीक होत आहेत, ते फुटत आहेत. किती विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आणि अशा प्रश्नांवर एकही नेता समोर न येता आज या नेत्यांना फक्त धर्माचं राजकारण करून बहुजन समाजातील युवकांना फक्त भडकवण्याचं काम करायचं आहे. मित्रांनो, धर्म जगला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. धर्म जगवायला, धर्म टिकवायला फक्त बहुजन समाजच का हवा तुम्हाला? तुमच्यातील मुलं, तुमच्यातील विद्यार्थी जे काही समजा तुमचे आहेत, तर ते तुम्ही विदेशामध्ये शिकवता आणि फक्त बहुजन समाजाला धर्माची पताका हातात देता. काल मी उद्धव ठाकरे यांची एक बातमी पाहिली की राम रक्षा आता हे ते आंदोलन उभारणार आहेत, जे की राम मंदिरच्या पैशाचा काय घोटाळा झाला, दानपेटी चोरीस गेली, 200 कोटीचा काय घोटाळा झाला, तर त्याच्याबद्दल ते राम रक्षा आंदोलन उभारणार आहेत. पण या राजकारण्यांना झालं काय आहे तेच कळत नाही. आज देशासमोर एवढे प्रश्न असताना तुम्हाला धर्माच्या मुद्द्यावरच का तुम्हाला उकळी फुटते? तुम्ही देशातील एवढे बेरोजगारीचे प्रश्न उचला, सामान्य जनतेचे उचला, महत्त्वाचे उचला, विद्यार्थ्यांचे उचला आणि तुम्ही फक्त बहुजन समाजाला किती दिवस याच्यामध्ये अडकवून तुमची पोळी भाजणार आहात आणि फक्त तुमची सत्ता चालवणार आहात? बहुजन समाजा आता तरी जागा हो आणि या पाखंडातून बाहेर निघ. जय हिंद, जय भारत.